आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असा. आपल्या सिंधुदुर्गातले युवक कामानिमित्त बरेचसे लोक गोव्यात अपडाऊन करतात, येतच जातात. तर आज तारीख 7 ऑगस्ट 2024. आज दुपारी मी फॅमिलीसोबत गोव्यात गेलोय आणि गोव्यातनं ज्यावेळी निघालोय त्यावेळी बांदा पत्रादेवी चेकपोस्टवर पोलिसांनी आमची गाडी थांबवली. थांबवल्यानंतर माका लायसन विचारलं नाही. लायसन्स होता, माझ्या भाऊजी गाडी चालवत होते, लायसन्स ओके, सगळे पेपर्स रेडी, सगळं ओके होता. गाडीचे काचे खाली होते आणि काचे काळी ब्लॅक फ्रेम आहे गाडीची, खाली होते काचे. तर पोलिसांनी विचारलं की सांगितलं की काचे वर कर गाडीचे. मी म्हटलं सर काळे काचे असत, त्यामुळे ते बोलले नाही वर कर, माका बघूचा असा. मी काच वर केलंय, म्हणतात माका 2000 रुपये दी आता. मी म्हटलं 2000 रुपये कसले, तर माका म्हणायला लागलो 2000 रुपये दी, पावती का तुका गावाची नाही आणि सर घरात जा. मी नाही म्हणून सांगितलंय. त्याच्यानंतर तो एकदम आवाज चढवून माझ्याकडे बोलायला लागलो. माझ्यावर माझे फॅमिली लेडीज लोक सगळेजण होते, तर उच्च दाबात बोलायला लागलो. मी साहेबांका फोन करतले, मी एका फोन करतले, गाडी हसरत ठेवून जा मला सांग लागलो. अशा वेळी मी व्हिडिओ ऑन केले मोबाईलचा आणि त्याचा व्हिडिओ काढू लागलोय. तर तो लेडीज पोलिसांना सांगता की याचा मोबाईल काढून घे. मी म्हटलं हिंमत असेल तर मोबाईल काढून दाखवे. मग नावाचं मी पण ट्रॅव्हल कॅम्पर नाही, मलिक नाही नावाचं, तर मोबाईल काय त्यांनी माझ्या हात लावूक नाही. आणि फायनली नंतर मला सांगू लागलो की एक काम करा, 500 रुपये द्या फक्त. मी म्हटलं मी 500 रुपये पण दिवचे नाही. त्यांना म्हटलं काय करू जातं, म्हटलं कोर्टात मी करतोय काम माझा. तर तो माका पुढे बोलायला लागलो. आता तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा तो काय काय बोललो माका. 500 रुपये दिवस जाय तुका कॅश नल्या कार्ड आमच्याकडे ऑनलाईन नाही म्हणजे गाडी त्यावर हैसरट ठे गाडी हैसरट ठे PSI PSI सांगता मरे हांव. इथे आमची गाडी थांबवून बांदा हायवेला पैसे लुटण्याचा प्रयत्न करत आहे. हा तू इंस्टाग्राम आहे माझे. आम्ही साहेबाक फोन लावचे, तो साहेबाक फोन लायता, तो फोन लायता साहेबाक, व्हिडिओ काढता म्हणता. सेकर पोलिस हा, तोंड बघितलं ना, मोबाईल काढून घे सांगतोय. लेडीज आहेत आणि अपशब्द वापरतोय हा माणूस. काय गोवा पोलिसांची कमाल हा. ह्यो काळसेकर पोलीस माका सांगता 2000 रुपये दी तरच पुढे जा, तुका पावती नाही काय नाही. आणि त्या लेडीज पोलिसांक सांगता की ह्याचो मोबाईल काढून घे. मी दितोय हो नाही. आमका सांग भाऊ, काय आमचं मुलं असत आमची. पैसे कमवचे अशी गोव्या पोलिसांची ट्रिक आहे ना, एक नंबर ट्रिक आहे पैसे कमवची. पण त्यांना माहित नाही त्यांची कोणाबरोबर गाठ पडली होती. मॅडम थँक्यू सो मच. कोर्टात नाव येतात. चल तो ये कौन सा फाइन कौन सी कोड में इनका क्या चीज है? माझ्याकडे व्हिडिओचा पुरावा असा. ह्याच्या मी ज्यात 500 रुपये देऊक नाही, 2000 देऊक नाही, 500 देऊक नाही. तो माझ्याकडे 2000 मागे होतो, मी त्याला काही एक देऊक नाही. शेवटी त्याने मला सांगितलं कोर्टात ना गाडी घेऊन जायची. मग आता मी केस टाकते म्हणून सांगितलं मला. मी म्हटलं चल बिंदास टाक. मी पण बियाणे नाही समजला. माझ्या मोबाईलला हात लायतलो, तो माझा मोबाईल काढून घेतलो. मी काय त्याला 500 रुपये देऊक नाही, 1 रुपये त्याला देऊक नाही. मी पण पावती घेतलोय आणि म्हटलं कोर्टात जाऊन गाडी माझी घेऊन येत आहे. ह्या मेन म्हणजे गोष्ट अशी सांगूचा उद्देश आहे की ह्या गोव्याच्या पोलिसांवर कारवाई होईल. कारण दिवसेंदिवस गोवा पोलिसांचेच व्हिडिओ कशा व्हायरल होतात. या आरटीओचे ट्रॅफिक पोलीसचे व्हिडिओ कशा व्हायरल होतात. आपल्या सिंधुदुर्गातले पोलिसांचे व्हिडिओ कशा नाही व्हायरल होतात. कारण आपले सिंधुदुर्गातले पोलीस, महाराष्ट्र पोलीस असे नाही असत, पैशासाठी काम नाही करणार. लक्ष दिलं. आणि गोवा पोलीस फक्त पैसे कमावूक बघतात. तर माझं एवढंच म्हणणं असं की तुम्ही ह्यांच्या बळी पडा नकात, मागितलेली अमाऊंट त्यांना देऊ नकात. समजला. मी त्याला सांगितलं की मी ऑनलाईन पेमेंट करतोय, तर ऑनलाईन पेमेंट करूची गरज नाही, मला कॅशच दी. म्हटलं माझ्याकडे कॅश नाही असा. मग एटीएमच जाऊन ये. म्हटलं एटीएम माझ्याकडे नाही असा. मी म्हटलं ऑनलाईन नंतर मारते पेमेंट. नाही काही एक गरज नाही म्हणून गाडी ठेवून जा, आता कोर्टातून गाडी घेऊन जा असं मला तो बोलायला लागलो. आणि कळकळीची विनंती असा की ही गव्हर्नमेंट खय असा, गोव्याचा गव्हर्नमेंट खय असा, डोळे बंद करून बसला हा. असे हे पोलीस नवीन आता येतात. 2 नंबरचे धंदे यांचे. थोडक्यात हे बंद होणच नाही कसे. समजला. ह्या आधी गोवा पोलिसांनी याच्यावर आधी फोकस करणं गरजेचं असा. समजला. आम्ही काल आमचे नाही असो, आम्ही सावंतवाडीत राहतो, कळला. आणि आमच्याकडे 2000 रुपयाची माग करतात हे. तर मी काय ते काय 1 रुपये सुद्धा देऊक नाही सर. आणि ते का म्हटलं की कोर्टात म्हटलं मी फाईन जाऊन भरतोय 500 रुपयाचा का फाईन असा था. पण म्हटलं तुका मी 1 रुपये दिवसही नाही. कारण तू 2000 रुपये मागू लागलो, नंतर 1500 रुपये मागू लागलो, नंतर 500 रुपये मागू लागलो, पण पावती देऊक तयार नाही. समजला. आणि ऑनलाईन पेमेंट घेऊचही नाही म्हणायला लागलो. समजला. मग कॅशच पेमेंट म्हणायला लागलो. समजला. तर तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितला, आता हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचाया. समजला. म्हणजे हायच्या हे कसे काय धंदे सुरू केले नाही. ह्या बांदा पत्रादेवी हायवेवर जे गोवा पोलीस थांबतात ना, त्यांचे जे हे काय धंदे आहेत ना, हे लवकरात लवकर बंद जाऊ आहेत.
समजला. आता माझ्यासारखं होतो म्हणून त्यांना गावलो म्हणून त्यांना बरं दिलं मी फटको. काय तुमच्यासारखं एखादा साधारण माणूस गावलो तो बिचारा बाबा गरीब माणूस अप डाऊन करणार हो, त्यांना गप्प पैसे देतलो आणि गप्प वाटे लागतलो. बरोबर. व्हिडिओ शेअर करा.